नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बडगुजर, समछाया हॉस्पिटल, बोदवड येथे मुळव्याध भगंदर पिशा आजारांवर मागील 15 वर्षापासून ट्रीटमेंट करतोय. आतापर्यंत जवळपास 10,000 रुग्णांना आपण सल्ला दिलेला आहे, त्यांना उपचार दिलेला आहे आणि जवळपास 3,500च्या वर रुग्णांवर क्षारसूत्र पद्धतीने आपण कायमस्वरूपी ह्या आजारांचा उपचार केलेला आहे. आज आपल्या हॉस्पिटलला सर आलेले. नमस्कार सर. सर, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव दिनकर शरद बेलदार. मी प्राथमिक शिक्षक आहे, जिल्हा परिषद शाळा शिरसाळे येथे. आणि वय सर? माझं वय 42 वर्ष. मी साई कॉलनी बोदवड येथे राहतो. आणि मॅडम त्यांच्या मिसेस आहे. तुमचं नाव सांगा मॅडम. नमस्कार, अर्चना दिनकर बेलदार माझं नाव. हां, तर सरांचं आपण कधी सर आपल्याकडे आले होते. सरांना संडाच्या जागेला दुखत होतं, ठसठस करत होतं आणि थोडी गाठ किंवा फणसी झाल्यासारखं त्यांना वाटलं होतं. म्हणून प्राथमिक तपासणी केल्यावर आपण त्यांना काही 2-4 दिवसांच्या गोळ्या दिल्या होत्या. हो. त्याच्यानंतर त्यांचा त्रास वाढल्यानंतर आपण त्यांना सोनोग्राफी करायचा सल्ला दिला किंवा संध्या जागेचा काही प्रॉब्लेम वाटतो तर तुम्ही सोनोग्राफी केला. तर सर, सोनोग्राफीची काही तारीख आठवते तुम्हाला कधी केली? हो, सोनोग्राफीची तारीख होती 16 डिसेंबर सकाळी केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्ही ताबडतोब दुखणं वाढलेले तर ताबडतोब जे डॉक्टर आहेत बडगुजर दादा यांच्याकडे जा आणि त्यांची ट्रीटमेंट घ्या. आणि मग जेव्हा मी इथं आलो तर ते दुखणं वगैरे आणि सोनोग्राफी रिपोर्ट बघून डॉक्टरांनी सांगितलं की बा भगंदर झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात झालेला होता भगंदर. संडासच्या जागेला सरांना भगंदर झालेला होता, पण यांच्या भगंदराचा एक वेगळी विशेषता होती. यांना 8च दिवसांचा त्रास होता, जास्त दिवसांचा त्रास नव्हता. बरोबर. त्याच्यानंतर यांना जो भगंदर झालेला होता तो संडासच्या जागेची जी रिंग आहे त्याच्या खाली आतमध्ये पसरलेला तो भगंदर होता. बरोबर. ते दुखायचं खूप. हा, आणि त्याच्यामध्ये दोन्ही रिंग म्हणजे संडास जागेला जे बाहेरची रिंग आणि आतली रिंग असते त्या दोन्ही रिंगच्या खाली हा भगंदर बऱ्यापैकी पसरलेला होता. हो. त्यांना आपण क्षारसूत्र पद्धतीने ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. आयुर्वेदिक पद्धतीचं ऑपरेशन आहे, त्याला ते लगेच तयार झाले. सर, कधी झालं होतं आपलं क्षारसूत्र? 16 डिसेंबरला झालं होतं आपलं ऑपरेशन. 16 डिसेंबर 2025. 16 डिसेंबर 2025 झालं होतं आपलं ऑपरेशन. तुमचं एक क्षारसूत्राची ट्रीटमेंट आहे, ऑपरेशन किती वेळ चाललं होतं? माझं 37 मिनिट चाललं होतं आणि एकदम म्हणजे छान प्रकारे जास्त तकलीफ झाली नव्हती. मध्ये आपण यांचं क्षारसूत्र पद्धतीने ऑपरेशन केलं. भूल छोटी असते, आपण मोठी मणक्यातली भूल देत नाही. छोट्या भूलखाली यांची क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट केली. पूर्ण जी घाण होती, पस होता, तो काढला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे संडासच्या जागेच्या आतमधलं जे छिद्र होतं त्याच्यामध्ये आपण क्षारसूत्र टाकलं. हो. त्याच्यानंतर सरांना साधारण 3-4 तासात 5 तासात आम्ही सुट्टी दिली. सर बोदवडमध्ये तिथं कॉलनीमध्ये राहतात. त्यांना 5 दिवस आपण काही इंजेक्शन औषधं दिले होते जखम लवकर भरण्यासाठी. हो, सलाईन लावल्या होत्या. हां, आणि 5-5 दिवसांनी आपण त्यांना 4 ते 5 वेळा बोलवलं. बरोबर. तर प्रत्येक वेळेला आपण त्यांचा दोरा बदलायचो. जुना जो क्षारसूत्र होतं ते काढायचं आणि नवीन क्षारसूत्र टाकायचं. तर साधारण तुम्हाला पूर्ण बरं व्हायला किती दिवस लागले? 5-5 दिवस दोरा बदलवला. त्यानंतर जखम सावळत गेली आणि पूर्ण बरे व्हायला 40 दिवस लागले. पूर्ण आजार बरा व्हायला साधारण 40 ते 45 दिवसांचा कालावधी सरांना लागला. पहिले 5-10 दिवसांचा त्रास सोडला तर ते त्यांचे रुटीन काम करू शकत. ड्युटी जॉईन केली होती मी लगेच. 11व्या दिवशी ड्युटी जॉईन केली होती. सर प्राथमिक शिक्षक आहे, त्यांनी 11व्या दिवशी ट्रीटमेंट केल्यानंतर 11 दिवसानंतर त्यांनी त्यांचं ड्युटी जॉईन केली होती. तर आता विषय असा आहे, 2025 16 डिसेंबर म्हणजे आज जवळपास 7-8 महिने ट्रीटमेंट. त्याच्यानंतर त्यांना सरांना काही त्रास त्या जागेचा नाही. कधीतरी फिशरचा त्रास ते सांगतात, म्हणजे थोडंसं दुखतं कधीतरी, पण असा भगंदराचा कोणताच त्रास नाही. आता ही जी ट्रीटमेंट आपण क्षारसूत्र पद्धतीने केली आणि याच्या अगेन्स्टमध्ये ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहे, जसं लेझर सांगतात किंवा कापून सांगतात की असं काय. तर तुम्हाला या ट्रीटमेंटविषयी विशेष काय आणि काही सांगायचं का? क्षारसूत्र म्हणजे जी काही घाण होती ती पूर्ण त्याद्वारे निघून गेली. आणि खरं सांगायचं म्हणजे कमी खर्चात एक उत्कृष्ट अशी ट्रीटमेंट आम्हाला मिळाली. बाहेर आम्ही चौकशी केली होती तर कोणी 40,000 कोणी 25,000 सांगितले होते या ट्रीटमेंटचे, लेझर ट्रीटमेंट वगैरे. पण आपल्याकडे एक क्षारसूत्र हे एकदम कमी खर्चात आणि एकदम परफेक्ट असं ऑपरेशन झालं. त्यानंतर व्यवस्थित आज जवळपास 7 महिने झाले तर कुठल्याही प्रकारचा भगंदरचा त्रास नाही किंवा पुन्हा उमळलं असंही नाही. ना बसायला त्रास, ना संडासचा कंट्रोल सुटलेला आहे, ना काही. एकदम नॉर्मल जसं जीवन जगत होतो अगोदर भगंदरच्या अगोदर तसंच आताही जीवन जगत आहे. संडासच्या जागेवरचा कंट्रोल गेला नाही, संडासची जागा छोटी झाली नाही
किंवा असे ते साईड इफेक्ट कधी होण्याचा धोका असतो, तो साईड इफेक्ट क्षारसूत्र पद्धतीच्या उपचारामध्ये नाही. आज योगाने सर दुसऱ्या प्रॉब्लेमसाठी आले होते, म्हणून आपण आज त्यांचा माहितीसाठी व्हिडिओ बनवला. असेच तुम्हाला जर आमच्या जे पेशंट आहे जे बरे झालेले क्षारसूत्र पद्धतीने, यांचे जर व्हिडिओ किंवा अनुभव ऐकायचे असतील, सर तुमचा मोबाईल नंबर सांगायचा राहिला. नमस्कार, माझा नंबर आहे 7875357657 7875357657. आमच्या पेशंटचे अनुभव, त्यांचे फोन नंबर किंवा तुम्हाला प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलायचं असेल तर आम्ही नंबरसुद्धा सांगायला सांगतो. तर तुम्हाला ह्या संबंधाची सगळी माहिती आमच्या हॉस्पिटलचं जे यूट्यूब चॅनल आहे, समछाया हॉस्पिटल, डॉक्टर यशपाल बडगुजर या नावाने यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर आमचे व्हिडिओज असतात, पेशंटचे अनुभव असतात. तर ह्या पद्धतीने ट्रीटमेंट केली तर पेशंट नक्कीच या आजारातून पूर्णपणे बरा होतो. मी खूप खूप धन्यवाद मानतो डॉक्टर साहेबांचे की त्यांनी एकदम म्हणजे व्यवस्थित ट्रीट करून आणि त्यांच्या बोलण्यातून, त्यांचा धीर देण्यातून इतकं मोठं ऑपरेशन त्यांनी एकदम लाईटली करून मला पूर्णपणे बरं केलंय. त्याबद्दल मी आणि माझी मिसेस त्यांचे खूप खूप आभारी आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद. तुमचेही धन्यवाद.